रामकृष्ण हरी मंडळी, आज सकाळ झाली आणि गायांना चारा घेऊन आला. फास्ट मध्ये कुट्टी काढून घेतली, कारण आपल्याला जायचं होतं केलवडला. ती कायासाठी तर तुम्हाला सांगतो मी पुढे व्हिडिओ मध्ये. आपल्या इकडे बिना पाण्याचे पिकं वाळू चालले आणि इकडे पाणी मोकार झालं. एवढं पाणी सोडलं ना, काही विचारूच नका. मग काय मामाची इथं आलो, मामाचा इथं आलो, आजीची भेट घेतली. मामीचं चालू होतं स्वयंपाक, म्हणलं मग कर पटक्यान. मग काय जेवण करूनच जातो. मग मस्त पैकी जेवण बिवण केलं, 2-3 चपात्या दाबल्या मस्त पैकी. मामाची मुलं अजून झोपलेले होते, त्यांना उठवायचा प्रयत्न करत होतो, इकडून जाय तिकडून जाय. मग कसे तरी त्यांना उठवलं आणि त्यांची गाठ भेट घेतली मी. मग काय ते म्हणे झोपू दे थोडे वेळ अजून. मला अरे झोपायचा टाइम तर होऊन गेला, पटक्यान उठा आता, काहीतरी काम बिम बघा. मग तिथून पटक्यान कल्टी मारली आणि मळ्यामध्ये गेलो, कारण की आपल्याला मळ्यामध्ये जाऊन खतड पांगायचं होतं. मग काही इथं आलो तर भावाचा ट्रॅक्टर चालवता नांगर, त्याला म्हणलं पटक्यान नांगरून घ्या, आपल्याला खत पांगायचंय. मग काय मम्मी ना आम्ही लगेच आलो, खत पांगून घेतलं मस्तपैकी. वरून मस्त इमान चाललं होतं, मला एकच नंबर नजारा आहे. मग काय पटापट खतड पांगून घेतलं. थोड्या वेळ सावलीला बसलो, कारण की इतकं ऊन झालं होतं, काही विचारूच नका. मग थोड्या वेळ सावलीत बसला, अजून 2-4 गंज बाकी तेवढे पांगायचे, मस्तपैकी घरी जायचं. तेवढ्यात मामी आली आणि थोडी मामीनं पण मदत केली, त्याच्यामुळे आमचं लवकर झालं. म्हणलं आता चला पटक्यान सुट्टी घेऊन घरी जाऊ. मामी म्हणे या पटक्यान जातो आम्ही घरी. म्हणलं आता संध्याकाळचे 3-4 वाजले होते. म्हणलं आता पटक्यान घरी जावं लागतं, कारण आपल्या